सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पिंके चुप राही ना माय ओ बापा. भजन भजन तरी म्हण मग. एक गाणं धरणे म्हणून राहिली मंगांपासून. अर्ध 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 अर्ध. पहिलेच माझ्या दिमाग नाही चालून राहिला बापा. त्या पोरीचं कसं स्वयं काय वयंत. आई काहीच टेन्शन नको घेऊ. चांगल्या माणसासोबत चांगलंच होत असते आई. हाव. कोणत्या पोरीची गोष्ट करून राहिली तू? अव पिंकेचे बाबा ते कोमल कोमल नाही का व माय बिचारी ते कमला अत्याचार करे तर गंगाच्या घरी राही बिचारी कशी तरी. आता गंगा सोबत नाशिकले गेलते आणि दोघीची हेराफेरी झाली. दोघी हारपल्या. तर कायच बापा गंगा टिकून आली आणि तिच्यावर बाबा आरोपच लावून दिला. पैऊन गेलती लग्नच केलं असं झालं तसं झालं. सांगा मग त्या पोरीच्या जीवाला कुठं जाऊ आता. कुठं तोंड लपवाव. तिचाच माल सगळा तिचंच सगळं हिस्सा पडती तिचा. एवढं कमावून ठेवलेलं तिच्या बापानं तिलेच नाही भेटत आहे. आता तिचीच राहायची आफत येऊन राहिली. कायच करण बिचारी. मला ते विचारच येऊन राहिला बापा. हे तिची बिन काय पोरीची गोष्ट आणून राहील तू इथं आपल्या घरात. बिलकुल तिच्या गोष्टी आपल्या घरात करायच्या नाही. आपल्या पिंकीला आपल्याला चांगल्या मार्गावर न्यायचं आहे. वाईट रस्त्यावर न्यायचं नाही आपल्या पिंकीले. फालतू त्या पोट्टीचं इथं नाव घ्यायचं नाही. त्या पोट्टीचा विषय इथं काढायचं नाही. सांगून राहिलो. तिच्याबद्दल चर्चा करायची नाही. बाहेर आहे तिच्याबद्दल कुणाच जवळ चर्चा करायची नाही. तिच्या संगतीत राहायचं नाही. तिच्यासोबत बोलायचं नाही. तुला सक्षमपणे ठामपणे सांगून राहिलो मी. बापा काऊन काऊन काय केलं त्या पोरीनं. काही गाठोडं खाल्लं काय तुमचं. अरे रश्मी ते पोरगी चांगली नाही आहे. चांगल्या मार्गावरची पोरगी नाही आहे ते. ते एकच कोर्ट मॅरेज झालाय म्हणते का तिचं. तिची किती कोर्ट मॅरेज झालाय म्हणते 10-12. हो अन 10-12 सोबत पोरासोबत लफडे चालू आहे माहिती तिचे म्हणते. जिथं गेल तिथं गंगाबाईले नुसतं ती कोणा ना कोणा पोरासोबत बोलताना दिशे म्हणते. ती पोरगी चांगली नाही आहे. चांगल्या रस्त्यावरची पोरगी नाही आहे ते. आता जे काही झालं ते सगळं बरोबर आहे. चुकीचं काहीच झालं तिथं. काजल कमला ठीक आहे. त्या दोघी बदमाश आहे. गंगाबाई बदमाश आहे काय. गंगाबाई तर चांगलीच आहे ना. तुमच्या सोबतचीच आहे ना. ते कसं काय तिच्याबद्दल वाईट सांगणार आहे नाही का. ती पोरगीच चांगली नाही आहे रश्मी. असं म्हणजे तुम्ही फसले त्याच्यात आता आहे ना. अहो तुम्हाला काय सांगू गंगा गद्दार निघाली. काजल कमलत हाय शिन्नाल तोंड्यात ह्या. पण गंगाने 2 मिनिटात त्या पोरीला परक केलं. आता गंगाची नवीन पोरगी आली पाहिजे ना. गंगा किती दिवे लावते आणि किती नाही. तर जे आरोप आज कोमलवर झाले तेच आरोप तिच्या पोरीवर होणार आहे. तसंच तिची पोरगी गंगाला शेण लावणार आहे. पाहिजा. अरे आपण दुसऱ्यावर एक बोट दाखवतो 4 बोट आपल्या इकडे असते. आज तुम्ही तिले म्हणून राहिले कोमलले आपल्या घरी पोरगी आहे. जरी तिच्यासोबत मी बोलणार नाही. जरी तिच्यासोबत ते आपल्या घरी येणार नाही. जरी तिचा विषय मी आपल्या घरी काढणार नाही. पण आपल्या पोरीले बाहेर कोणाची संगत गुण आहे हे आपल्याला माहित आहे काय. आपली पोरगी कोणाकोणासोबत बोलते हे आपल्याला माहित आहे काय. आणि किंवा आपल्याच पोरीच्या अंगात तसा किडा असन तर हे आपल्याला माहित आहे काय. मग काय करा. लोकांचं वय तर गावभर करा आणि आपलं वय तर डब्याखाली झाकून ठेवा. असं नसते पिंकीचे बाबा. हे पाय रश्मी मी तुले प्रेमानं समजावून सांगून राहिलो. कसं आहे आपल्याला माहित आहे ना कोणता व्यक्ती कसा आहे तर त्या व्यक्तीच्या 10 फूट दूर राहिलेलंच बरं. हे पहा पिंकीजी बाबा माणुसकीच्या नात्यानं माणुसकी म्हणून एक बाईची माणुसकी म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि एक माय आहे मी. मलाही पोरगी आहे. त्या पोरगी एकदमच अनाथ झाली. ते पोरगी त्या पोरीले माय नाही बापा. बाप नाही बापा. काकू नाही मोठ्याही नाही. नात लगच नाही आहे तिले. सांगा ते पोरगी अनाथ झाली आहे. आपल्याला कधीच कोणत्या अशा कामात ते पोरगी दिसली नाही. तिच्याजवळ मोबाईल नाहीये तिच्याजवळ. आणि तुम्ही मार मोठ्या गोष्टी सांगून राहिले पिंकीचे बाबा. सांगितल्यानं आणि ऐकण्यात आणि पाहण्यात लय मोठा फरक असते बरं. असं कोणीही सांगितलं त्याच्यावर विश्वास करू नये. आणि तुम्हाला मी सांगतो तुम्ही मला पिदाडा मारून टाका का काही करा जीव घ्या मायावाला. त्या पोट्टीले कोणीच राहिलं नाही. आता शांताबाईने हात काढला. हात काढला म्हणजे तिचा नवरा नाही म्हणे जसं तुम्ही म्हणून राहिले तसंच. तर आम्ही तिला आमच्या घरात तर नाहीच ठेवू. स्वतःच्या घरात नाही ठेवत मी. पण तिच्यासोबत तिला टाकून देणं तिच्यासोबत नाही बोलणं लाभ हे आपल्याकडून होणार नाही रे बा. तिची बिनापट मग कुठं राहते ती. शांताबाईच्या घरी नाही राहत आहे ना. गंगाच्याही घरी नाही राहत. मग कुठं राहते ती पोरगी. माय पिंकीची बाबा कुठंच जागा नाही तिले राहिले. मग अशी शांताबाईच्या घरातून ते रागानं कुठं गेली ना काय गेली तर बापा. चालली म्हणे मी पाहतो म्हणे मी मायावाला बरोबर म्हणे. माझ्याकडे काही कोणी लक्ष नका देऊ म्हणे. आता सांगा ना. आता तू आता आपण जरी तिला किती जवळ केलं शेवटी तुम्ही म्हणूनच राहिले ना. आता मी मोठा शानपणा दाखवला असतं तिथं. माझ्या घरी घेऊन जातो मी पोरीसारखी वागवतो. तुम्ही घरी येऊन तिच्या तोंडावरच म्हटलं असतं हे पोरगी चांगली नाही. अरे बा कोणाला बेकारच वाटते ना. ज्या गोष्टीत आपण हाय नाही त्या माणसाला तर गोष्टीची लाज येणारच आहे. जे गोष्ट जे माणसं त्या गोष्टीत राहते त्याला बेशरमपणा घ्यास लागत असते. आणि ते पोरगी म्हणे आता एकटीच मी सक्षम आहे म्हणे. पाहतो म्हणे बापा काय करायचं तर मायावाला म्हणे मी. तर ते पोरगी मला असं वाटते आता भाड्या माळ्यानं राहीन बापा कुठं. नाही बाबा खरंच मी सांगतो ना ती ताईला चांगली आहे. मग नाही तर काय बाबा. मग काय त्या पोरीचं बाबा. तर प्रत्येक जण काही ना काही सांगतच आहे. आणि कोणी तिच्याबद्दल चांगलं सांगून नाही राहिलं. पूर्ण गावात तिच्याबद्दल काय काय पसरवून ठेवलं आहे ना काय नाही. च्या मायबीन आपल्यालाही लाज वाटते. त्या पोरीले पाव नाही पाव तिला आपल्या घरी ठेवायची लाज वाटते. उद्या लोक दुसरेच गालबोट उचल्याचे नाही का आपल्या. त्यात आपण दारू पिणारा माणूस बावा.
नाही काय. जाऊ दे ना रश्मे, आपल्या घरी आणू नको तिले. कसं आहे, मी दारू पितो, कधी माया बोलण्यात माया वागण्यात काही फरक पडून जाते. माया तोंडातून कधी शिव्यास निघते. अन दारू वळते आता, नाही काय. माणसाले एकदमच म्हणजे निर्लज्जपणा करून टाकते त्याविषयी. नाही नाही, जवान सुवान पुरीला आपल्या घरी ठेवू नको, नाही का. आपल्या घरी नको ठेवू. नाही बापा, मी ना पहिलेच सांगितलं माझ्या नवरा पिदाळा आहे म्हटलं. माझ्या घरी मोनिका कुठे गेली? काय माहित बा, पाहिजो मोनिकावर लक्ष ठेवत जाय. त्या पोट्टी सोबत राहू नको ती मोनिकाले. कोणत्या पुट्टी सोबत हो बापा? ते नाही काय, आपल्या घरी आणायचं नाही तिला बिलकुल. राहा माया घरी, असं कर माया घरी, जाऊ माया घरी, माया पोरी सोबत खेळ बापा. बिलकुल असा तमाशा पाहिजे नाही, मला सांगून राहिलो. कोणती पोरगी हो बापा? काहीच्या काही एंटमे भोकाचा माणूस काहीच्या काही लावून राहिला तर कोणती पोरीचं घेऊन राहिले तुम्ही नाव? हे ते गंगाच्या घरी राही नाही काय, त्या पोरीनं आताच लग्न पयाली का काय केलं त्या माय बिन, त्या पोरीचं नाव बी नाही माहित आपल्याला. कोमलची गोष्ट वय वाटते नाही? हो तेच पोट्टी, कोमल. कोमल नाव आहे तिचं. हे लफडेल पोट्टी आहे साली पुरी. हे पहा, मी तुम्हाला सांगून राहिली मोनिकाची बाबा चांगल्या पद्धतीने सांगून राहिली. ती पोट्टी रस्त्यावर पडली नाहीये. सालीनं माली करून राहिले तिले. तुम्ही पोचून राहिले का तिले? तुम्ही जेवण घेऊन देऊन राहिले तिले का आपल्या घरी येऊन राहिले ते जेवाले? ते पोरगी तर स्वतःच म्हणे मी कोणाच्याच घरी नाही येत म्हणे. हे असं फालतू अश्लील बोलायचं नाही तिच्याबद्दल. एका रायपडीत तोंडच फोडत नाही तर नवरा असन तर माया चालते. च्या माय बिन, मग तू तिच्या सारखी आहे वाटते नाही. मोठं पाणी होऊन राहिलं तुला तिच्यासाठी. तिच्यासारखी आहे म्हणजे काय केलं तिनं? नाही काय केलं तिनं तुम्हाला माहित आहे का? तुम्ही गेलते का पाहिले? तुम्ही डोळ्यानं पाहिलं का तिले? नाही डोळ्यानं पाहिलं काय म्हटलं? तुमची पोरगी तिकडे बाहेर जाऊन काय गुल खिलवते माहित आहे काय? तुमची पोरगी तिकडे असे धगडे फिरवत असेल तुम्हाला माहित आहे का? मग आपली पोरगी वैद टोपल्यात बसून ठेवाव आणि लोकांची वैद नदीत वयाले घालून द्यावा. हे कुठं रीत जमायची आहे? सांगून राहिली मी. तुम्ही काय केलं आजपर्यंत जीवनात? नाही काय केलं म्हटलं आजपर्यंत जीवनात? मोठ्या त्या पोरीची इथं गुणगान गाऊन राहिले तर चांगलं नाही होत. वांगल्या बरोबर सांगणं होते. ज्यादा बोलून राहिली का तू? ज्यादा बोलून राहिली का म्हटलं? काही ज्यादा नाही काही कम नाही. सांगून राहिली. एका शब्दात उत्तर देऊन राहिली मी तुम्हाला. लोकांच्या सांगी मांगी ना घरात येऊन काहीच्या काही वाचरट बोलणं आणि बाहेरही जाऊन काहीच्या काही वाचरट बोलणं त्या पोरीबद्दल मी खपावून घेणार नाही. हाय त्या पोरीसारखी मी. काय समजून ठेवलं तुम्ही त्या पोरीले? नाही काय समजून ठेवलं म्हटलं? काय समजून ठेवलं म्हणजे? अव पार्वतीच्या माय बिन पुरं गाव तिच्या खिलाफ आहे हो. कसंच तुले समजावून सांगू मी हो आता. जो तो म्हणते पोरगी बदमाश आहे, कमलाच्या घरी नाही टिकली, त्या गंगाबाईच्या घरी नाही टिकली ते. तुम्ही त्या ज्या सांगणारे आहे ना दोघी जणी शिन्नाल तोंड्या, त्याले खोदू खोदी विचारा ना. त्याच्यावर तुम्ही बोट उचला ना. त्या तशा आहे म्हणून लोक तशाच सांगते त्या. उद्या चालून त्या मले म्हणा तुमची बायको अशी करते, तुमची बायको तशी करते. मानान काय तुम्ही? मानान काय म्हटलं? लोकांचं वय म्हणून आपण हाव काय असं हसन ते तशी? अरे बा तसं नसते. ज्याचं त्याला माहित असते. काहीच्या काही कोणालाही काही. आणि ते का आपल्या घरी येऊन जेवून राहिली का काही खाऊन राहिली? इथं येऊन तिला शिव्या देऊन राहिला तुम्ही. भल्ली वांडाय हायच्या माय बिन तू बोलाले. भल्ली वांडाय हाय ना. तुले चांगल्या गोष्टी सांगायला तर पटत नाही च्या माय. कसंही आपली पोरगी आहे च्या माय बिन. तुले आपली पोरगी काही म्हणजे काही आपल्या पोरीबद्दल का तिच्या भविष्यात उज्ज्वल झाली पाहिजे ते का काही काही उज्ज्वल झाली पाहिजे अशी झाली पाहिजे. लोकांच्या लेकराला ना बोट ठेव ठेव लेकर उज्ज्वल होते काय? असे संस्कार लेकरावर पडते मग. चल निघ माझ्या घरातून लवकर. हो जाग्यावर तुले मी पोचून राहिली. कामाले जाऊ कामाले जाऊ तुले मी खाऊ घालून राहिली आहे तर. मी नसती तर मरत तू लवकर भडव्या. बोलायला लावून राहिला तर शिन्नाल तोंड्या. हो ना तर काय पुरा शागा तोंडाले बांधू दे, हाताले मोचे घालू दे, पायात मोचे घालू दे. बायतीन बाई सारखा बसत घरात डोंबड्या वनाच्या. तू लाजने वाटत का नवऱ्याला अशी बोलतो तू? लाजने वाटत काय म्हटलं? ती माहित आहे बापाला अशीच बोले काय? काय बा भांडवण्यासारखं असं घरात नाही बसलं रे. आणि असं कानाले बांधून राहू दे. एवढी थंडीत आहे. थंडीच्या पारी सकाळी सुटून कामधंदे करतोय अशी बांधत नाही. कोणता माणूस दिसते बांधून असं एकदम बायतीन बाई सारखं काहीच्या काही बांधून घेतलं तू ना. हो ना तर कामाले पैसे निवड नाही पडत. कामाले कोणता निवड पडाले? काम चर भोकाचा नुसतं घरात बसला राहते. माय बापाचं नाव काढता इथं. तुमचे माय बाप असेच होते काय? असेच होते का तुमचे माय बाप? दारू पिऊन घरात बसणं बायकोच्या भरोशावर खाणं असेच होता का तुमचा बाप? बोलायला लावता तो अजबचा माणूस आहे बी. एवढा मोठा कसा असाय कसा नाही तर बापा. कावला माझ्या जीव याच्या पै कावला बापा. याला एवढं बोलू नाही. काही सर्दी गरमी नाही येत बापा. सर्दी गरमी आले नुसतं बायकोच्या भरोशावर खाते. अगं बाई कोमल आहे का ग? बोल ना ग कोमल बेटा. काय म्हणते ग? कशी काय आली आज घरी तू? कधीच येत नाही बेटा. अचानक मध्ये आली. काय म्हणते ग कोमल? बस बस. अरे काकू काय? बोल ना बेटा बिनधास्त बोल. काय म्हणायचं होतं तुला? बोल. काही नाही काकू. तुम्हाला माझ्याबद्दलची चर्चा काही कानावर आली आहे का तुमच्या? हो बेटा अशा तर खूप चर्चा कानावर येतात ग. आणि तुझ्याबद्दलची चर्चा म्हणजे तेच ना. तू कोमलच्या कमलाच्या घरी राहत होती आहे ना? हो ऐकलंय ना मी.
बोल ना, काय म्हणते? मला त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये, कारण की माझं काही घेणं देणं नाहीये ना. ज्याची लाईफ आहे तो बघत बसते आणि आजकाल लाईफ मध्ये तेच चालू असते आणि फालतू गोष्टीमध्ये मी लक्ष देत नसते बेटा. बोल ना बेटा, काय आहे तुझं? तर काकू, मी म्हणत होती की मला आता कोणीच नाही राहिलं, मी अनाथ झाली आहे. मला माझी मोठी आई गंगा काकू जशी माझी, ते मला आतापर्यंत सांभाळत आली. पण गैरसमजामुळे ते मला काही आता सांभाळत नाही. तिनं मला परक केलं आहे आणि आता माझं कोणीच राहिलं नाही. आणि मी अनाथ आश्रमामध्ये जात नाही, कारण की मला स्वतः संघर्ष करायचा आहे. तर मला या गावातच राहून संघर्ष करता येणार आणि बाहेरगावला मी अशी अचानकपणे कशी जाणार आहे? बाहेरगावला कोणाला ओळखत नाही, काही नाही. तर सगळ्या गोष्टी हँडल नाही करता येणार काकू मला. तर मला मला तुमच्याकडे एक हेल्प मागायची आहे. बोल ना बेटा, काही हरकत नाही, माग. कोणती हेल्प मागायची आहे तुला, माग. तर काकू, मी म्हणत होती तुम्हाला, आता मला कोणी राहिलेलं नाही आहे. तर त्यामुळे नाही का, मला तुमच्या घरी एक जे वरची रूम आहे भाड्याची, जे रेंटसाठी तुम्ही ठेवली आता, सहजासहजी भाड्याची रूम तर शहरामध्ये कोणी घेत नाही, सॉरी खेड्यामध्ये कोणी घेत नाही. तर मी आहे घ्यायला तुमची ते वरची आपली कोणती रूम आहे ते, काय म्हणतात ग त्याला, कचऱ्याची रूम असते ते, सगळे उरलेल्या वस्तू ठेवतो आपण, ते रूम आहे ना तुमच्याकडे? तर ते रूम मला राहायला देता का तुम्ही? स्टोर रूम ग पोरी, स्टोर रूम. हो हो हो. अच्छा, म्हणजे गंगाने पण हाकललं का ग तुला? हो काकू, हाकललं नाही मला. ते त्यांच्यासोबत मी नाशिकला गेले होते आणि XYZ तिथं असं असं झालं. काकू, तुम्ही समजून घ्या, आता सगळ्या गोष्टी पूर्ण एक्सप्लेन करायला माझ्याजवळ टाइम नाही. जुन्या गोष्टी आठवल्या का मला रडू येतं. तर असं आहे काकू, XYZ सगळं तुम्हाला माहित आहे प्रेक्षकांना. आता मी सगळ्यांना सांगत नाही, यांना सगळं माहित आहे, असं इथे जाहीर होते. अच्छा, हो का ग? बापरे, इतका मोठा गैरसमज का ग? बाई 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 बाई, खरंच खूपच वाईट झालं ग. अरे बापरे. हो काकू, म्हणून माझं संघर्षमयी जीवन आहे काकू. मीच सांगते तुम्हाला, माझ्या जीवनात खूप संघर्ष आहे आणि तो संघर्ष झेलत झेलत आजपर्यंत मी इथे आले आणि इथून पुढेही मला संघर्ष करायचा आणि स्वतःच्या पायावर मला उभं व्हायचं आहे काकू. तर इथेच गावात राहून मी आता शिक्षण करतो, कामही करतो आणि काम करून तुमचे रेंट मी चुकवून देईल. जे काही पैसे होते महिन्याचे ते मी चुकवूनच देणार, ठेवणार नाही काकू. आणि स्वतःच जेवण बनवेल आणि स्वतःच आहे. आणि तुम्ही जर म्हटलं मला काकू की ह्या तारखेला पैसे दे, मी त्या तारखेला त्या काकू पैसे देऊन देईल तुम्हाला. पैशाचं काय रे बेटा? बरं, तू एकटी मुलगी आहेस, मी तुला नाही तर नाहीच म्हणत, पण मी ह्यांना विचारून मी तर तुला नक्की देते. हा, हिच्या बाबाला एक शब्द विचारू दे मला, फक्त एक शब्द. कसं आहे, माणसाच्या पुढे मी आजपर्यंत गेली नाही बेटा आणि याच्यानंतरही जाणार नाही. मी तुझ्या तोंडावरच त्यांना मी विचारून देतो. तू एक मुलगी आहे तर हो हो, चालेल ना काकू. जर काका म्हणत असेल तरच ठेवा, नाहीतर मी सुद्धा राहत नाही. कसं आहे ना, जोर जबरदस्ती नको मला. तुम्ही हो म्हणाल आणि काका नाही म्हणणार तर माझ्या जीवाला, माझ्या मनाला चांगलं नाही वाटणार काकू. तर काकाला विचारा एकदा. हो बेटा, निश्चिंत राहा. तर मी का म्हणते, तू काम काय करशील? काम हेच शेतीचं काकू, कापूस आहे, हे आहे, ते आहे. आता कसं ना कसं तरी तर मला जगाच लागेल ना, शेवटी एकटी आहे तर पोट भराच लागेल ना मला. शेतातले काम, तिकडून अभ्यास पण तुझा. एक काम कर ना, मग माझ्या घरीच काम करत जा. भांडे झाडू पोछा वगैरे मी माझ्या घरच्या कामवाल्या बाईला म्हणते की एक घर कमी करून टाक माझंवालं, नाही का? माझ्याच घरी काम करत जा. रेंटचे पैसे सोडून मी तुला 500 रुपये महिना देत जाईन. नाही नाही काकू, मला परवडणार नाही ते. मी कोणाची हुकुमशाही आता करत नाही. काम करून कोणालाच नाव नसते काकू. सीधे तोंडावर बोलते मी. मी कामाला जाऊन तुमचे पैसे चुकवतो, पण दुसऱ्या कामाला. हे इथलंच काम नाही करत काकू मी. मला माफ करा, क्षमस्वी आहे मी. एवढं तुम्ही माझं समजून घ्या आणि मला तुमच्या घरी राहायला रूम देता का, हे काकाला विचारून मला निश्चितपणे कळवा. आणि काका हो म्हणत असेल तरच मला रूम द्या, अन्यथा नाही म्हणा. मला कुठल्याही प्रकारचा राग येणार नाही. बरं बरं, ठीक आहे ना. ते कसं, आता आमचं इथं लग्न आहे ना, ते कलावती नाही का ग, माझी होणारी सून. आता माझ्या मुलानं तिलाच पसंत केलं बापा. आहे बापा, तेच लग्न आता नाही का मागं पडून वगैरे गेले होते. तर आता काय तेच चालू आहे. शेवटी आजकाल मुली नाही भेटत, दुसरपणे पोरकी. जाऊ दे ना, तिकडे कोणाचं भलं होत असं आपल्या घरी येऊन, तर होऊ दे ना बापा भलं. आपण काय नाही म्हणतो काय? राय, स्वतःच्या जीवाचा काही तमाशा करू नको, इथे तिथे जीव काही लपवू नको. तू राय मायाच घरी. हो काकू, काही हरकत नाही बेटा. तू सामान घेऊन येतो, काय आहे तर जे काही सामान कमी पडलं हे लागेल तर मी देन तुले. ते बरोबर आहे हो पोरी, कोणाचं किती काही सावडलं नाही का. दुसऱ्याच्या घरी राहून तू समजा माझ्या घरी राहिली, माझ्या घरी बाम कामं केले तुला. एखादा काम मी सांगितलं तुला जीवावर आलं, तुला जर नाही केलं तर मी काय म्हणून, भोकाळी आहे बाबा पोट्टी. याला आपण सांगितलेलं काम जीवावर येते. मी 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 ना माझ्या लहानपण माझ्याच मावशीच्या घरी काढलं ना, त्याच्यावरूनच सांगतो मी. हो, त्याच्यावरूनच सांगतो. अव कोणतेच नातलं कामाचे नसते बाई. त्याच्या घरी राह, तू काम केलं तरच गोड असते. आत्या म्हण, मावशी म्हण, मोठ्याई म्हण, कोणी म्हण. आणि त्यात तर त्यांचे गैरसमज बापरे. आणि त्यांचे लेकरं असलं तर बापरे. तर मी सांगतो ना, कोणाच्याच घरी राहायला परवडत नाही. आपले मायबाप बरे आणि स्वतःच्या जीवावर राहणं, हे लई चांगली गोष्ट आहे, हे लई मोठी गोष्ट आहे.
कसं आहे, कोणाच्या घरी राहणं मग त्या पद्धतीचे लोक सुद्धा पाहिजे नाही का. भेदभाव करणं त्यांचं, तुझी सगळ्या गोष्टी मला पटल्या आहे. दुसऱ्याच्या घरी राहणं सोपं नाही आहे बापा, खूप कठीण आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. तेवढं ते माझ्या फेसबुक आणि इंस्टाला फॉलो करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे.